गुड मॉर्निंग। आजचा ब्लॉग मी सकाळी 8 वाजता चालू करते आहे। तसं खरं सांगायचं तर मी आत्ताच उठली आहे। आता इथून पुढे दिवसभराची कामं चालू होतील, तर ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा। काय करते तू? काय इथं मी कांदा वगैरे कापून आणि मसाला सगळं कोथिंबीर लसूण वगैरे घेऊन मसाला पण वाटलाय। इकडं पाणी पण ठेवलंय तापायला। ते बॅटर बनवते, म्हणजे मी आज घावणे करणार आहे। आज थोडीशी घाई झाली यांना, म्हणून घावण्यांचा म्हटलं पटकन काही होईल तर घावणेच होऊ शकतात। चपाती करायला खूप टाइम लागेल, त्याच्यामुळे मग आज घावणे करायचं असं ठरवलंय। माझा स्वयंपाक चाललाय आणि हे दोघांचे लाड बघा कसं इटुकलं पिटुकलं जाऊन झोपले। आणि सगळं माझं म्हणजे त्यांचा डब्बा वगैरे करून नाश्ता वगैरे करून हिला छान झोपी लावले आणि माझं सगळं काम पण आवरलंय मी आज। सगळे म्हणजे ते काय 2च डब्बे आहेत माझ्याकडे, पण ते सगळे घासून वगैरे सगळे भांडी वगैरे घासले, सगळं क्लीन केले आज। म्हणजे पूर्ण रूम क्लीन केली आहे व्यवस्थित, सगळे भांडे वगैरे घासून। म्हणजे थोडेच भांडे, त्याच्यामुळे काही वाटत नाही। रोज फक्त डब्बे रोज नाही घासत मी, कधी 8 दिवसातून जेव्हा ते रिकामे होईल किराणा वगैरे तेव्हा घासते। पण मग भांडे काय जेवढा मी वापरतो रेग्युलर, म्हणजे जेवढी गरज आहे खरं तेवढेच भांडे तिथं माझे। आणि किती एकच वर्ष झालं असं आम्ही पुण्याला, म्हणजे इथं या रूमवरती राहतोय आणि त्यातले पण मी जास्तीत जास्त 2-3 महिनेच राहिले असं, बाकी तर गावालाच राहते। आणि आता पण आम्ही गावी जाणार आहे, त्याच्यामुळे मग सगळं आवरलंय व्यवस्थित खूप छान। मला दळण पण करायचंय आता, तर मी दळण वगैरे करेल। आता दुपारचे 12 वाजलेत, माझं सगळं काम आवरलंय आणि जेवण पण करून झालंय। अजून पिल्लू झोपलेलीच आहे आज, कधी कधी लवकर उठती, कधी कधी आज माझं सगळं काम आवरलंय तरी झोपलेली आहे। तिच्या झोपेचा पण टाइम काय फिक्स नसतो, पण मग होतं ऍडजस्ट सगळं। म्हटलं आता लवकर काम आवरलंय तर थोडंसं दळण करून घ्यावा। हे समोर जे आहे ना, ती लहान मुलांची शाळा आहे। मला दुपारी बोर झाला की मी इथे येऊन उभी राहते आणि त्यांची मजा बघते, त्यांचे गाणे ऐकते। आणि मायराला पण आवडतं, आम्ही दोघी जणी येऊन इथंच उभं राहतो। आता मस्त पिल्लूचे कपडे जे वाळले होते ते काढून वगैरे आणलेत आणि तिचे हे ड्रेसेस आहेत ते घडी वगैरे करून ठेवलेत छान। आम्ही दोघी येताना दळण टाकायला चाललोय खाली। हे ना बघा कुठे चाललो आपण, आता आम्ही दळण टाकून येतो। मी दळण टाकायला जाताना बघितलंच नव्हतं की 1 वाजलाय। शक्यतो जेवण करायला गेले असतील ते, त्याच्यामुळे बंद होती। आता परत जायला लागन पण बिल्डिंगच्या खाली सगळं असल्यामुळे काय वाटत नाही, पटकन जाऊन पटकन येतं। आणि कसं आहे माझं काम पण लवकर आवडतं, त्यामुळे मला अभ्यासाला पण टाइम भेटतो आणि अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे। खूप म्हणजे खूप। तुम्ही पण करा अभ्यास, मी पण करते। आता खेळती आता, म्हटलं तोपर्यंत मी गपचूप अभ्यास करा। मोबाईल पाहताना कधी झोप येत नाही, पण अभ्यास करताना एवढी झोप येते ना बाबा, मला जाम कंटाळा आलाय आता। मायरा काय करते तू? काय करते? हा आताच अर्धा 1 तासापूर्वी आपण खाली जाऊन आलो होतो, तेव्हा अजिबात पाऊस नव्हता आणि आता पाऊस बघा किती आहे, पूर्ण गॅलरीत पाणी येत आहे। पण यार पावसाशिवाय मज्जा नाहीये। टाळ्या बाई टाळ्या, पूर्णाच्या पोळ्या, एक पोळी करपली, दुधा शंग वरपली, दूध लागे कडू, बाल आले रडू। पाऊस थांबलाय आता, म्हटलं दळण टाकून येऊया। आम्ही दोघी चाललोय आता दळण टाकायला। आता सगळा पसारा एवढा आवरून घेते पटपट, संध्याकाळची वेळ होईल म्हणजे। आम्ही दुपारी दोघी पण झोपलो होतो, आता मगाशीच उठलोय। याच्या पप्पाचे 2 कॉल येऊन गेले होते, पण झोपेत काय मला ऐकायलाच नाही आले। मग आता छान फ्रेश वगैरे झालोय
आणि दारातच उभं राहिलोय, पप्पांची वाट बघतोय ना. आणि दुपारी किती पाऊस होता ना, आणि आता काहीच पाऊस नाहीये. हे बघ, बघितलं ना, अजिबात पाऊस नाही. आणि किती पाऊस होता दुपारी. अरे पप्पा पण आले इथे. आणि आम्हाला हातात काहीतरी खाऊ पण दिसतोय पप्पांच्या, त्यामुळे चला लवकर लवकर. आता मी एकटी झाली आहे बाहेर, मायराला आणलं नाही, पायात लक्ष ठेवायचं. तर मग पटकन खाली जाते, दूध पण आणते, दळण पण घेऊन दळण आणि दूध घेऊन. ह्या मॅडम पाय कुठपर्यंत आले. आता एकीकडे छान चहा ठेवलाय आणि मायराला पेज बनवायला ठेवली आहे. तांदूळ वगैरे निवडून ठेवलेत, सोबतच स्वयंपाकाची तयारी चालली आहे. चहा वगैरे पिऊन झाला की स्वयंपाक बनवेल. माझा सगळा स्वयंपाक झालाय आणि ह्या दोघांची मस्ती चालली आणि मी पण त्याच्यात सामील होणार आहे. कसं आता मला थोडंसं काम आहे, सकाळपासून हिचे साचलेले कपडे धुवायचे आहेत आणि यांचे पण धुवून टाकेल कपडे. आणि मी धुते संध्याकाळी कपडे, कारण आहे ना त्याचं एक मेन कारण म्हणजे ना या पावसामुळे कपडेच वाळत नाही रे. त्याच्यामुळे मग मी दिवसभर साचलेले कपडे संध्याकाळी धुवून टाकते, रात्रभर काम आहे तेव्हा. आता मस्ती मस्ती. बोला तू बोल ना आता. बोला ना, दिवसभर मीच बडबड केली. बोला. दिवसभर आता यांनी मस्तपैकी तुम्हाला सांगितलं असं कसं रुटीन आहे सकाळीपासून यायचं, सकाळी उठल्यापासून. आणि मी काय ते भांडे घासणं, कपडे धुणं, जे रेग्युलर काम असतं त्याचे काय व्हिडिओ क्लिप ऍड केले नाही, कारण ते रेग्युलर काम आहे. एक हाऊसवाईफ म्हटल्यावर ते काम आलंच, त्याच्यात काही विशेष नाही. कसं एक गृहिणीला खूप कामं असतात, ज्याला समजतं त्याला समजतं, काही समजून घेती नाही, काही घेतात. आपलं बघा, तुम्हाला जर काही वाटलं तर आम्हाला नक्की सांगा कमेंट मधून. आणि तुम्ही शेवटपर्यंत बघत आहात तर मग सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा. बाय. थँक्यू.